सध्या आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीणसाठी ई-केवायसी करणे जोरात चालू आहे। लाडकी बहीण केवायसीची साईटसुद्धा सुरळीत चालू झालेली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे। तर काही स्त्रिया त्यांच्या मोबाईलवरून त्यांची केवायसी करत आहे, तर काही स्त्रिया नेट कॅफेवर जाऊन ई-केवायसी करत आहेत। तर आता खरोखर तुमची केवायसी झाली की नाही झाली हे तुम्ही स्वतः मोबाईलवर तुमच्या पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची लाडकी बहिणीची केवायसी झाली की नाही झाली ते कसं बघायचं घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून ते सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असला चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर आता मोबाईलवरून तुमची ई-केवायसी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गूगल किंवा क्रोम ब्राउझर उघडायचा आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला गूगलवर सर्च करायचं आहे लाडकी बहीण ई-केवायसी। या प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे। आता सर्च केल्यानंतर बघा आपल्याला इथं वेबसाईट दिसेल ladkibaheen.maharashtra.gov.in। आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे। ही वेबसाईट तुम्हाला सापडत नसेल तर दुसरीच फालतू वेबसाईट येत असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। इथून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ई-केवायसीच्या लिंकवर सुद्धा येऊ शकता। तर आपल्याला या लिंकवर यायचं आहे। आता पहा ही जी वेबसाईट आहे ती लाडकी बहीण योजनेची मुख्य वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे। तर इथं आल्यावर बघा इथं एक पिवळ्या कलरमध्ये बघा हे ब्लिंक होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी। तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। अजून तुम्हाला ही वेबसाईट सापडली नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ई-केवायसीच्या वेबसाईटवर येऊ शकता। तर इथं आल्यावर बघा इथं आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे त्या स्त्रीचा आधार नंबर टाकायचा आहे। तर इथं त्या स्त्रीचा आधार नंबर टाका। आता आधार नंबर टाकल्यानंतर इथं बघा कॅप्चा दिलेला आहे। या बॉक्समध्ये हे जे अंक दिलेले आहे 5, 9, 2 असे तुमच्या याच्यावर वेगवेगळे अंक आले असेल ते अंक इथं आपल्या कॅप्चाच्या बॉक्समध्ये टाकायचे आहे, ते टाकून घ्या। त्याच्यानंतर बघा हे जे प्रमाणीकरण दिलेलं आहे संमती इथं आपल्याला हे वाचून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा ही मी सहमत आहे याच्या पुढे एक छोटा बॉक्स आहे हे गोलवाला, इथं आपल्याला टच करायचा आहे। त्याच्यानंतर बघा OTP पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा आता OTP टाकल्यानंतर बघा तुमची केवायसी जर सक्सेसफुली पूर्ण झाली असेल बरोबर खरोखर तर तुम्हाला असा ऑप्शन दाखवला जाईल। तर यामध्ये लिहिलेलं बघा या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे यांची ई-केवायसी बरोबर झालेली आहे। आणि असा ऑप्शन आला नसेल आणि तुमच्या मोबाईलवर जर OTP गेला असेल आणि OTP टाकायचा जर ऑप्शन आला असेल तर याचा अर्थ तुमची केवायसी बरोबर झालेली नाही, ते तुम्हाला बरोबर कंप्लीट करायची आहे। तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो।